आज विधानसभेमध्ये गणेश नाईक पुन्हा एकदा आक्रमक झाले। नवी मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण असताना सुद्धा सिडकोने मोठ्या प्रमाणात ते आरक्षण विकली गेली। थेट आरोप केलाय गणेश नाईक आणि आपल्यासोबत गणेश नाईक सर, आज हाऊसमध्ये आक्रमक दिसलात आपण। हे बघा, मुंबईमध्ये वाढती लोकसंख्या कमी व्हावी म्हणून नवी मुंबईची निर्मिती झाली। 1970च्या कालखंडात आमच्या शेतकऱ्यांच्या 50 नवे पैसे मीटरनी जमिनी घेतल्या। तिथे नवी मुंबई महापालिकेची ज्याला निर्मिती झाली, महापालिकेच्या गरजेकरता जे भूखंड द्यावेत असे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी देऊन सुद्धा 13 महिन्याचा कालखंड झाला तरी त्या ठिकाणी ते महापालिकेला भूखंड देत नाहीत। किंबहुना महापालिकेला ते आदेश देतात की तुम्ही ह्या बिल्डर लोकांना सवलती द्या। मी ते त्या अधिकाऱ्याचं नाव उच्चारलं, मी तिथे कुठे हाऊसमध्ये नाव उच्चारलंय मी त्या ठिकाणी। आणि जर का उद्याला तुम्हाला बिल्डरच्या विषयी एवढं प्रेम असेल तर मला नवी मुंबईच्या जनतेकरता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आम्हाला ते भांडायला नको। जे आरक्षित राखीव पालिकेने ठेवले ते सुद्धा विकण्याचं काम सिडकोने केलेलं आहे। प्रश्न असा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती टोटल आणि सांगितलं होतं की तुम्ही सगळे मिळून त्या गोष्टीचा निपटारा करा, पण माननीय मुख्यमंत्र्यांचे निर्देश ते न ऐकता अधिकारी स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांशी लागेबांधे आहेत म्हणून अशा प्रकारचे आदेश काढतात। या गोष्टीला मी त्या ठिकाणी एक्सपोज केलेला आहे। मुख्यमंत्री आदेशात केराची टोपली अधिकारी दाखवतात। मी बोललो ना की मुख्यमंत्र्याच्या जर आदेशाला जर 5 पैसे किंमत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही जनतेला सांगू का मुख्यमंत्र्याच्या आदेशाला अधिकारी किंमत देत नाहीत। गणेश नाईक त्यांनी सुद्धा सांगितलं, पुन्हा आक्रमक झाले दिसून येते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात असा आरोप थेट गणेश नाईकांनी केलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।